आयुर्वेदामधलं शिग्रू हे झाड आहे ते फार उपयोगी आहे. ह्युमन हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. शिग्रू म्हणजे काय तर मराठीमध्ये शेवगा आणि इंग्लिशमध्ये मोरिंगा. मोरिंगा पावडर आपण खूप अँटीऑक्सिडंट आहे, महाग आहे म्हणून वापरतोच, पण ती आज आपण समजून घेऊया की कशा प्रकारे वापरायची आहे आपल्या दैनंदिन खाण्यामध्ये म्हणूयात, आणि त्याने आपल्याला जास्तीत जास्त फायदे कसे एक्स्ट्रॅक्ट करता येतील. तर सर्वांना माहित आहे मोरिंगा अँटीऑक्सिडंट आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, व्हिटॅमिन ए आहे, कॅल्शियम फार जास्त आहे. अगदी म्हणायला गेलं तर पालकाच्या तुलनेमध्ये 10 पट जास्त त्यामध्ये आयर्न सुद्धा आहे. तर हे सर्व बॉडीला काय फायदे देणार आहे तर महत्वाचे फायदे म्हणजे ते बीपी आपली व्यवस्थित ठेवणार आहे, शुगर कंट्रोल करणार आहे, वेट लॉस मध्ये फायदा देतं, आणि त्याच्यासोबतच ते आपलं व्हिटॅमिन ए जास्त असल्यामुळे डोळ्यांना सुद्धा फार छान प्रकारे हेल्प करतं. महत्वाचं म्हणजे स्किन ग्लो व्यवस्थित ठेवतं, स्किनची जी हेल्थ आहे ती नीट ठेवतं, आणि त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी वाढवण्याची खूप जास्त शक्ती आहे. तर हे कसं खायचं आहे ते महत्वाचं. मोरिंगा आपण खाऊन बघितलेली थोडीशी कडवट तुरट अशी असते, तर ते काय करतं आपल्या आतड्यांमध्ये डीप जे बिटर इम्युनिटी सेल्स आहेत तर त्यातले बिटर फायटोकेमिकल्स आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करतं, आणि त्यामुळे आपली इम्युनिटी वाढते. तर येस, एनी हाऊ इन एनी फॉर्म आपल्याला ते खायचं आहे. तर गृहिणी आणि घरची मोठी माणसं आहे ना थोडंसं डोळस व्हायचंय म्हणूयात, त्यामुळेच आपण ते आपल्या मुलांच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकतो, त्यांच्या अननोईंगली किंवा नोईंगली. तर 10 प्रकारे आपण ते वापरू शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ते बटर मिल्क मध्ये म्हणजे मसाला छाछ आहे त्यामध्ये वापरू शकतो. दही आहे त्याच्यामध्ये घालून देऊ शकतो ऍज अ चटणी म्हणून. हिरव्या चटण्या करत असतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा जसं थोडा पालक घातला जातो रंगासाठी, तसंच आपण त्याच्यामध्ये मोरिंगा सुद्धा घालू शकतो. पराठ्यांमध्ये वापरू शकतो आपण. चटणी सारखं ते बनवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर भात घातला, लाईक पुलाव केला, मोरिंगा पुलाव, तर हे सुद्धा छान होऊ शकतं. स्मूदीज मध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर मग आपण म्हणू शकतो की पराठे आहेत, चिला आहेत किंवा घावण आहेत, त्यामध्ये आपण नक्कीच घालू शकतो. मोरिंगाची भाजी तर बनवलीच जाते आपल्या घरी, तर त्यामुळे तीही छान प्रकारे खाल्ली जाते, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्यांमध्ये ते वापरू शकतो. आणि डिरेक्टली पाण्यात घेतलं की बाबा लिंबू पिळलंय, थोडंसं सॉल्ट घातलंय, रॉक सॉल्ट घातलंय, तरीही त्याचा छान उपयोग होतो. तर येस, एनी हाऊ कशा ना कशा प्रकारे तर तुमच्या पोटात गेलं पाहिजे, त्यासाठी नक्की ट्राय करा. थँक्यू.